आज पंचपाळव दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्व नागरिकांच्या सहकार्यानं सहस्त्रचंडी याग हा मोठा अनुष्ठानाचा सोहळा पश्चिम महाराष्ट्रामधला हा पहिल्यांदाच आपण करत आहोत। या सोहळ्यासाठी 151 जोडपी ही पूजेला बसणार आहेत। सहस्त्रचंडी याग याचा अर्थ 1000 पाठाचं वाचन आणि त्याच्या 1 दशांश पाठाचं हवन म्हणजे 100 पाठांचं हवन या ठिकाणी होणार आहे। 65 ब्राह्मण या ठिकाणी असणार आहेत। त्यापैकी 50 ब्राह्मण हे रोज 200 पाठ वाचतील 5 दिवसापर्यंत आणि 10 ब्राह्मण रोज 20 पाठाचं हवन करतील 5 दिवसांपर्यंत। त्याचबरोबर उद्याच्याला या ठिकाणी सहस्त्र कुमारिका पूजन आहे, म्हणजे 1000 मुलींचं पूजन देवीच्या रूपामध्ये त्यांना पाहून त्यांची सगळी पूजा केली जाणार आहे। त्यानंतर मग देवीचं बेलपत्रांनी पूजन आहे, कुंकुमार्चन आहे, दीपार्चन आहे आणि 10 तारखेला त्याची पूर्णाहुती असणार आहे। त्यावेळेला क्षेत्रपाल पूजन आहे, कुष्मांड बळी आहे। असं सगळं केल्यानंतर आपले जे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत चारुदत्त आपळे बुवा यांचं 4 दिवसांचं कीर्तन आहे। त्यापैकी 2 दिवसाच्या कीर्तनाला आपण देवी भागवत आणि धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरचा विषय त्यांना दिलेला आहे आणि आमच्या साताऱ्याचं भूषण वेदमूर्ती आदरणीय माननीय विवेक शास्त्री गोडबोले यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा होणार आहे। कारण विवेक शास्त्री गोडबोले यांनी 15 देशांमध्ये जाऊन आपल्या धर्माबद्दल आपल्या अध्यात्माबद्दल महत्त्व विशद करणारी अनेक प्रवचनं दिलेली आहेत। संपूर्ण देशभर ते फिरलेले आहेत आणि शृंगेरीचे शंकराचार्य आहेत, त्यांचे ते लाडके शिष्य आहेत। असा हा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत। 151 जोडपी आहेत। या ठिकाणी स्थलशुद्धीर्थ आपण उदक शांत केलेली आहे, मंडप पूजन केलेलं आहे, प्रायश्चित्त होम आपण करणार आहोत आणि त्यानंतर अग्निमंथनातून या ठिकाणी आपण अग्नी आणलेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आजच्या या कार्याला शुभारंभ होईल। आपण जर इकडे बघितलं तर 151 जोडपी या पूजेला बसलेली आहेत। 1 तासाचा संकल्प आहे, ज्याच्यामध्ये विश्वव्यापी संकल्प आहे, हिंदुत्वाबद्दलचा संकल्प आहे, दहशतवाद समूळ नष्ट व्हावा याच्यासाठी संकल्प आहे, जे मंदिरांचं सरकारीकरण आहे ते रद्द होऊन त्या विश्वस्तांकडे ती मंदिरं सोपवण्याबद्दलचा संकल्प आहे, शेतकऱ्यांसाठीचा संकल्प आहे, उद्योगांसाठीचा संकल्प आहे आणि या भारत देश हा या जगामध्ये जगाचं नेतृत्व करणारी अशी महासत्ता व्हावी, पूर्ण विकसित राष्ट्र व्हावं अशा पद्धतीचा सर्वव्यापी संकल्प 1 तासाभरात आपण या ठिकाणी सोडणार आहोत आणि मग हा सगळा संकल्प लोकांच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी, शांततेसाठी, बंधुत्वासाठी, समतेसाठी असा हा सहस्त्रचंडी यागाचा सोहळा करणार आहोत। साम टीव्हीच्या माध्यमातून या सोहळ्याला प्रसिद्धी मिळते आहे, त्याबद्दल मी साम टीव्हीला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचा हा प्रसार, प्रचार आणि विस्तार हा संपूर्ण जगभर लोकप्रियतेच्या शिखरावरती जावा अशी मी दुर्गाचरणी प्रार्थना करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।